नमस्कार मित्रांनो. दरवेळीप्रमाणे ह्याही वेळेला आपण एक नवीन विषय या इकडे बघणार आहोत. छोट्याशाच 2-3 स्लाईड्सचं हे प्रेझेंटेशन असणार आहे, पण एक नवीन विषय या इथे आपण बघणार आहोत की जो आहे फोटोग्राफी किंवा छायाचित्रण. आजकालच्या मोबाईल जगामध्ये चित्र काढणं किंवा मुद्दामून स्टुडिओमध्ये जाणं यापेक्षा सेल्फी किंवा कॅन्डिड फोटोग्राफ जे आहे तसं दाखवण्याचा जो आपला प्रयत्न असतो तो एक स्तुत्य उपक्रम जरी असला तरीसुद्धा त्याच्या मागे काय काय घडत असतं किंवा कसं होत असतं आणि वेगवेगळ्या प्रकारची फोटोग्राफी किंवा छायाचित्रण कधी लागतं आपल्याला. सगळे फोटोग्राफी किंवा छायाचित्रण आपण आपल्या मोबाईलवरती करत नाही. जरी बऱ्याचशा गोष्टी आपण करत असलो तरी तेवढी सफाई आपल्याला या मोबाईलवरती आलेली नसते किंवा मोबाईलची काही लिमिटेशन्स असतात, तर ती लिमिटेशन्स जाणून घेऊन आपल्याला आपली फोटोग्राफी करायची असते. आपलं आज तात्पुरतं जरी समाधान झालं तरी जास्त चांगल्या पद्धतीने जर कोणाला ते प्रेझेंट करायचं असेल किंवा आपल्याला जर बऱ्याच वर्षांसाठी ते म्हणजे कुठला समारंभ असेल, लग्न म्हणजे कुठलंही आपलं बाकीचे ऑफिसमधले प्रोग्रॅम्स असतील किंवा एखादं इम्पॉर्टंट इव्हेंट असेल, उत्सव असेल, तर अशा गोष्टींसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं छायाचित्रण करावं लागतं. आपण बघतो की सिनेमॅटोग्राफी ही सुद्धा आज खूप मोठ्या चर्चेचा विषय बनलेली आहे. कारण जसं तुम्ही शूट करता तसंच्या तसंच पूर्वी दाखवायला लागायचं, पण आता डिजिटल फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती एडिटिंग करून चांगल्या पद्धतीने आणखीन ते प्रेझेंट करता येतं. जे अस्तित्वात नसतं तेही आपल्याला ट्रिक फोटोग्राफीने किंवा डिजिटल ऑटोमेशन किंवा AI जे आपण म्हणतो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स करून आपण दाखवू शकतो. याचे अर्थात चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात. फायदा आहे तसाच तोटा पण आहे. पण गोष्टी माहिती असणं हे कुठल्याही आज तरुण मुलामुलींना एक महत्त्वाचं आहे की ज्यांनी तुम्ही आपला एखादा छंद किंवा आपली करिअर ठरवू शकता आणि तेवढ्यासाठी आपण हे प्रेझेंटेशन करतो आहे. तर व्यावसायिक दर्जाच्या छायाचित्रांमध्ये छायाचित्रकार जे विविध विषय टिपत असतात. पूर्वी आपल्याला सेट उभा करायला लागायचा. आजकाल डिजिटल कॅमेऱ्यांमध्ये आपण लाईट किंवा मागची बॅकग्राऊंड हे सगळं ॲडजस्ट करून केल्यामुळे फार टेक्निक पुढे गेलेलं आहे, फार अद्ययावत झालेलं आहे. आणि ह्याचं जी एक आपल्याला म्हणजे कंपोजिशन जे आपल्याला मिळू शकतं किंवा याच्यापासून जी एखादी क्रिएटिव्हिटी आपण तयार करू शकतो किंवा याच्यामधलं जे फॅशन किंवा आपण जे लँडस्केप बाहेर जे सहजासहजी पूर्वी होऊ शकत नव्हतं. कारण उन्हाचा तिरीप जर आली तर आपला फोटो फिल्मवरती पूर्ण एक्सपोज होऊन जायचा. तो जर काळोख असेल तर यायचा नाही. आता वेगवेगळ्या टेक्निकने आपण फोटोग्राफी घेऊ शकतो आणि त्याचं आपण या इथे बघणार आहोत. या पहिल्या छायाचित्रात आपण बघताय स्लाईडमध्ये की फोटोग्राफी म्हटली की त्याच्यामध्ये लागणारी जी उपकरणं पूर्वीच्या काळात जी असायची की एक ट्रायपॉड असायचा, त्या ट्रायपॉडवरती तो कॅमेरा ठेवलेला असायचा. त्या कॅमेराला वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्स लावल्या जायच्या, वाईड अँगल, फोकस्ड किंवा एनलार्ज करून जर आपल्याला काही बघायचं असेल तर त्यासाठी लागणारे वेगवेगळे लाईट्स होते. इफेक्ट्स देण्यासाठी त्यासाठी काही स्लाईड्स किंवा स्लेट्समध्ये टाकल्या जायच्या. आणि याच्याबरोबर हे असं सगळा सेटअप करून एका स्टुडिओमध्ये जाऊन आपण किंवा अजूनही जर चांगला फोटो आपल्याला हवा असेल तर आपण स्टुडिओमध्ये जाऊन चांगल्या प्रकारचं लाईटिंग, बॅकग्राऊंड वगैरे घेऊन त्याच्यावरती आपण फोटोग्राफी करतो. आणखीन ही फोटोग्राफी वेगवेगळ्या इव्हेंट्ससाठी असते. जसं लग्न हे एक इव्हेंट आहे किंवा एखाद्या आपल्याला घराचं बांधकाम आपण करतो आहे किंवा आपलं घर आपण डेकोरेट केलं आहे किंवा घर आपण राहतो आहे ते कोणाला दाखवायचं असेल, हे घर किंवा कुठलीही वास्तू, तर त्यासाठी आपल्याला एक फोटोग्राफी करावी लागते. आपण जेव्हा जंगलांमधनं वन्य प्राणी बघायला जातो तेव्हा त्यांच्या ज्या मुवमेंट्स असतात किंवा ते कसे राहतात, कसे चालतात, कसे खातात, कसे झोपतात, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपण वाईल्ड लाईफची फोटोग्राफी घेऊ शकतो. पक्ष्यांची फोटोग्राफी, आपण बर्ड वॉचिंग करणारे जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रवासाला जातो तेव्हा निसर्ग सौंदर्य असतं किंवा तिकडची काही विशिष्टता असते ती आपण टिपून आपल्या पुढच्या मेमरीजसाठी किंवा आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, रिलेटिव्सना दाखवण्यासाठी घेऊन येत असतो. लँडस्केपिंग, एखादं जर चांगलं बागकाम केलेलं असेल, एखादं जर मोठं चांगलं शेत असेल, बागायती असेल,
डोंगर असतील, नद्या असेल किंवा असं कुठलंही एखादं चांगलं लँडस्केपिंग असेल तर आपण ते करू शकतो. जुन्या काळात पोर्ट्रेट्स चित्र हाताने काढली जायची. आता आपण डिजिटल फोटो घेऊन त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट्स करून ते प्रिंटरवरती प्रिंट करून पोर्ट्रेटसारखीच बनवू शकतो. तर त्यासाठी मेन फोटोग्राफीचा वापर होतो. एरियल फोटोग्राफी आहे की जी विमानातनं किंवा सॅटेलाईट्समधनं किंवा बाकीच्या अन्य काही उडत्या जे आपल्या आजकाल ड्रोन्स आहेत त्याच्यामधनं जी आपण एरियल फोटोग्राफी बघतो आपण, की आपण नेहमीच खालनं बघत असतो, पण ज्यावेळेला वरनं एखादी गोष्ट आपण बघतो त्यावेळेला आपल्याला ती वेगळ्या स्वरूपात दाखवली जाते आणि त्यावेळेला आपल्याला ती बघायला खूप मजा येते, कारण आपण तसं एरवी बघू शकत नाही. किंवा काही फॅशन असेल तर एखादी गोष्ट आपल्याला चांगली दिसेल का नाही हे आपण घालून बघतो, पण ते आपण घालतो एखाद्या दुकानात जाऊन ड्रेसअप रूममध्ये, पण त्याचा फोटो आपण घेऊन ठेवला तर तो घरी येऊन आपण आपल्या प्रियजनांना दाखवू शकतो. तर तशी काही फॅशन फोटोग्राफी आहे किंवा एखादी फॅशन मला जर ती पब्लिसाईज करायचं, ॲडव्हर्टाईज करायचं तर त्यासाठी फोटोग्राफी लागते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फोटोग्राफी आणि त्याचं एक तंत्र आहे या प्रत्येक ठिकाणचं, की त्याच्यामध्ये अभिरुच काय आहेत, महत्त्वाचं काय आहे, ते फोकस कसं करायचं, नॅचरल कलर्स कसे ठेवायचे, त्यासाठी लागणारे जे फोटोग्राफी टेक्निक आहे हे ह्या आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघता येतं. आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार नाही आहोत, पण एक माहिती असण्यासाठी म्हणून आपण हा आता व्हिडिओ करतो आहे. आता आपण म्हटलं जसं की बरेचसे इव्हेंट्स असतात. 8 प्रकारचे आपण इव्हेंट्स इथे मगाशी बघितले त्याच्यामध्ये ते आहेत. आता लँडस्केप की एखादं नॅचरल किंवा एखादं अर्बन सेटिंग असेल तर तिकडे आपण जाऊन बघू शकतो. माणसांचे किंवा आपल्या पाळीव प्राण्यांचे किंवा एखादे कॅन्डिड फोटोग्राफ्स हे खूप आजकाल लग्नांमधनं किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये आपण काढत असतो, की मेन इव्हेंट चालू असताना बाकीच्यांच्या प्रतिक्रिया त्याच्यावरती काय असतात किंवा अगदी मेन जो तिकडे म्हणजे उत्सवमूर्ती जो आपण म्हणतो तर त्याचं सगळ्या वेळेला त्याचे फोटो आपण घेत नसतो, पण ज्या वेळेला तो एखादी महत्त्वाची गोष्ट त्या टप्प्यात करत असतो तेव्हाच फक्त फोटो करत असतात. पण हे कॅन्डिड फोटोग्राफ तो महत्त्वाची गोष्ट करत नसतो, कॅज्युअल असतो, दुसऱ्या कोणाशी बोलत असतो, त्यावेळेला त्याच्या ॲक्शन्स, तो कसा दिसतो, तो कसा वागतो हे बघायचं असेल तर त्याला ते कॅन्डिड फोटोग्राफी ही आपण पोर्ट्रेट्समधनं करू शकतो. एरियल आपण बघितलं की कितीतरी आजकाल सभा होत असतात किंवा एखादं मोठं कुठलं मिशन असतं तर त्या ह्याच्यासाठी या एरियल फोटोग्राफीज, लग्न मंज, केळवण किंवा साखरपुडा असे समारंभ तर आपण सतत करत असतोच आणि ह्या आपल्या प्रिय आठवणी आपण सतत जपन करत असतो, तर त्यावेळचं असतं. मॉडेलिंगसाठी आहे, क्लोदिंगसाठी आहे, लाईफस्टाईलसाठी, अशा अन्य प्रकारे आपण ह्या गोष्टी करत असतो. हा जो इथे आता आपण व्हिडिओ बघतो आहे या ह्याच्यामध्ये आपण कॅमेरा जर बघितलं तर त्याचे काही पार्ट्स की दिसताना कॅमेरा एक छोटंसं यंत्र वाटतं, पण या इथे तुम्ही बघाल तर किती प्रकारचे त्याच्यावरती या एवढ्याशा छोट्या यंत्रावरती आपण वेगवेगळ्या पद्धतीची बटणं दिलेली आहेत की ज्यांनी आपल्याला पाहिजे तसा लाईट, एक्सपोजर, आपल्याला जो कलर कॉम्बिनेशन पाहिजे ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि कॅमेऱ्याचा आज जर बघाल तर हे फारच कॉम्प्लेक्स मशीन आहे. पूर्वी फिल्म असायच्या त्याच्याऐवजी आता डिजिटल झालं आहे, त्यामुळे हे फक्त मेकॅनिकल काम नाही आहे. याच्यामध्ये खूप हा सगळा मागचा जो पोर्शन आहे हा सगळ्याच्या सगळ्या मेकॅनिकल आहे. हा पुढचा डिजिटल आहे किंवा इलेक्ट्रॉनिक आहे. हा पुढचा जो पोर्शन आहे हा सगळा मेकॅनिकल पोर्शन आहे किंवा ऑप्टिक्स म्हणतो आपण, लेन्सेस, की आलेला प्रकाश या इकडनं ह्या ज्या 2 स्ट्रेट लाईन्स आतमध्ये इकडे येतो आहे, हा ऑप्टिकल ॲक्सिस जो इथे दाखवलेला आहे, तर तो जवळून येतो आहे, दूरनं येतो आहे, कुठूनही येत असेल तरीसुद्धा तो कॅमेऱ्यात आतमध्ये गेल्यानंतर परावर्तित होऊन जो मागची जी फिल्म आहे जिथे फोटो सेन्सर आहे त्याच्यावरती पडायच्या आधी त्याचं प्रोसेसिंग करून आणि त्याच्यावरती पडल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग करून जी इमेज तयार होते ती इमेज आपण नंतर व्हिडिओ किंवा फोटोग्राफीच्या माध्यमातून बघत असतो. आणि ते करण्यासाठी ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जी त्याच्यावरती बटणं आहेत ही आणि ज्या पद्धतीचे आपल्याला आतमधली कन्स्ट्रक्शन घडवून आणलेली आहे किंवा बनवलेली आहे, डिझाईन केलेली आहे, तर असं खूप कॉम्प्लेक्स कॅमेराज आजकाल अवेलेबल आहेत. जरी मोबाईल
आणि मोबाईल हे सुद्धा एक कॉम्प्लेक्स डिव्हाइसच आहे. त्याच्यामध्ये हे तर आणखीन मिनिएचर केलेलं आहे. या इथे निदान मोठं हातात धरता येईल एवढा मोठा कॅमेरा असतो. मोबाईल तर अक्षरशः आपल्या खिशात जाणारा एवढ्याशा छोट्याशा यंत्रातसुद्धा किती छोट्या छोट्या प्रमाणात सगळं बसवलेलं असेल याचं आपण इमॅजिनच करू शकत नाही. आणि त्यातनं वेगवेगळ्या पद्धतीचे, आता हा इथे एक फोटोग्राफ आपण दाखवला आहे की आपण जर एखादा देखावा किंवा एक मोठं, आता हे शिप बिल्डिंग यार्ड आहे, केवढ्या तरी मोठ्या हजारो किंवा 100-150 मीटर लांबीच्या बोटी इथे बनल्या जातात. आणि त्या बनवताना किंवा त्याचं समुद्रामध्ये आपण इनॉग्रेशन करतो त्यावेळेला म्हणा, किंवा त्या बोटींवरती आपण प्रवास करायच्या वेळेला जातो उतरतो, जसं एअरपोर्ट असतं तसं या जेटीजवरती जातो. असे काही मोठे लँडस्केपिंगचे जर देखावे करत असेल तर आपल्याला आज लँडस्केप मोडसुद्धा अवेलेबल आहे की जिथे आपण कॅमेरा चक्क फिरवतो पण त्याचा स्टील फोटोग्राफ आपल्याला मिळतो. आणि तो एवढ्या मोठ्या प्रमाणात की डोळे 120 ते 130 डिग्रीपर्यंत बघू शकतात. त्यापेक्षा आपण जेवढं गोल फिरवू, 360 डिग्री जर फिरवलं तर 360 डिग्री त्याच्यामध्ये की आपण असे मध्ये उभे आहोत आणि हा फोटोग्राफ पूर्ण बघतो आहे, अशा पद्धतीने करता येतं. दुसरं, हे जे डिजिटल फोटोग्राफ्स आहेत हे एकमेकाला जोडून, आता हे असंख्य फोटोग्राफ आपण काढलेले आहेत, त्यांना बरोबर ट्रिम करायचे त्या लाईनवरती आणि नंतर ते सगळे मॅच करायचे आणि त्यातनंसुद्धा आपण एक मोठाच्या मोठा फोटोग्राफ आता बनवू शकतो, जो पूर्वी फक्त लेन्स जर तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे वाईड अँगल असतील तर बनवल्या जायचे. आता असे कितीतरी टेक्निक्स आपण जर ह्या विषयाचा अभ्यास केला तर आपल्याला कळता येतं, आपल्याला समजता येईल. तसेच वेगवेगळे अँगल्स आहेत या इथे आपण जे बघतोय ते.